गती परिवर्तन दिगंबरला चकवा देणारा चेंडू येथे मात्र दिगंबर हामने गोल्डन डक वरती माघारी परततोय. मोठा धक्का, मोठा हदरा. सिद्धांत उपयोग पुन्हा एकदा शिरुबे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडला, तदनंतर थोडासा स्लाइटली खेळाडू शिरुबे पुन्हा एकदा फास्ट बॉल टाकला होता. खूप चांगल्या पद्धतीने गती वाढवली ते चेंडूला अगदी या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला, सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय 4 धावांसाठी. पहिला चेंडू फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होणार का? डाऊन द बॉल फिल्डर आलाय, त्याच्या सेफ हँड मध्ये झेल मात्र टिपला गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर पुढील बॉल अकुटप्याचा बॉल या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. मनमोहक बहारदार चौकार. पुन्हा एकदा मंथन. ओहो, यावेळी चांगला बॉल पंचांकडे अपील केली जोरकस, परंतु इथे मात्र नक्कीच पंचाकडून चांगल्या कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. पंच नक्कीच या ठिकाणी अपील जोरकस करतायत खेळाडू. फटका फसलाय, कॅच होणार का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय, त्याने मात्र आपल्या परीने सगळे काही प्रयत्न केले, पण सरते शेवटी कॅच आपल्याला पाहायला मिळते. हर्ष पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या फटक्यावरती येतोय एक बहारदार फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. फिनॉमिनल षटकार. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील बॉल टप्प्याचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र आता भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. उत्तुंग उत्कृष्ट येतोय षटकार. मंथन डाकी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. शिवधनुष्य त्याने आता पेळले. वन मॅन शो, वन मॅन आर्मी आपण मंथन डाकीकडून पाहतोय. द मंथन डाकी शो मैदानात केली तर संघाचे संगमालक जितेंद्र दादा यांच्या वतीनं बक्षीस लावण्यात आलं होतं, परंतु इथे मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे. आणि या बॉलवरती बघा, मला एक वाक्य आता पुन्हा एकदा आठवतंय. सुखाचा संसार चालू आहे, अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा, अशा पद्धतीने चित्र मैदानावरती आपल्याला घडताना पाहायला मिळालं. हे प्रत्येकाचं काम आहे. पुढील बॉल हर्ष मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिलंय वाईडिश लॉंगऑफच्या दिशेनं, सीमारेषेच्या बाहेर येतोय. साहिल शिंगृत ब्रँडेड षटकार. साहिल चिंगरूत चांगले फटके खेळतो, मी अनेक वेळा त्याला पाहिलं आणि त्याच परीचे फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चौथा बॉल, पाचवा बॉल सॉरी, या ठिकाणी चांगला फटका, अप्रतिम फटका, नेत्रदीप फटका. अगदी ट्रॅफिक मधून जशी गाडी काढावी ना तशी दोन खेळाडू मधून हा बॉल काढलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावा येण्याला आता प्राण साडे. पहिला चेंडू फेकून दिलाय सिद्धू पाटीलने, थेट सीमारेषे बाहेर. सिद्धूच्या बॅट मधून आलाय मॅग्निफिसंट मजेस्टिक मार्वलस षटकार. या ठिकाणी सरचे स्वागत. फटका फसलाय, डाऊन द बॉल शिरू आलाय, त्याने टिपलाय सुंदर झेल. मॅच मध्ये आपण पाहतो अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात.
त्याचा हितेश याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण प्रितेश आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. मुन्ना ठाकूर स्ट्राईक एंडवरती आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. कॅच भले पकडला नाहीये, परंतु त्याने 100% एफर्ट्स दिले आणि आपल्या संघासाठी धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केले, मानलं पाहिजे या खेळाडूला. या चेंडूवरती नक्कीच त्याने 2 धावा मात्र जमा केलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहू शकता. या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळ आणि त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड नक्कीच उडी मारली, चेंडूला आतमध्ये ढकललं आणि आपल्या संघासाठी इथे येस अंपांच्या वतीने रिव्ह्यू सुद्धा घेण्यात आले आहे. या थर्ड अंपायर या ठिकाणी पडताळणी करतील की हा ज्याने एकदम सेफली अडवलेला आहे की काही स्पर्श या सीमारेषेला झालेला आहे, याची सर्व पडताळणी मात्र नक्कीच करण्यात येणार आहे. रोशन पुन्हा एकदा शेवटला बॉल, फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मुन्ना ठाकूरच्या बॅट मधून अंतिम बॉल वरती येतोय. एक जबरदस्त षटकार साधवेच्या साह्यानं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरकस अपील देखील केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, दुसऱ्याच बॉलवरती नागेशी सारख्या फलंदाजाला या ठिकाणी तंबूमध्ये पाठवले परत. आकाश गोंधळे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. दिगंबर हमनेच्या माध्यमातून येतो एक अप्रतिम कॅच, फलंदाज बाद. मैदानामध्ये आकाश गोंधळीची गोलंदाजी अगदी बहरताना पाहतोय, बहरलेली पाहतोय आणि व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आप्पांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य सुद्धा पाहायला मिळते. नक्कीच प्रचंड आवड आहे क्रिकेटची आहे. हा जर शेवटला क्षणापर्यंत थांबला तर नक्कीच मॅच घेऊन जाण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा बाट मधना डोळ्यांचं पारणं फेडणारा नेत्रदीपक, नेत्र सुखद फटका पाहायला मिळालाय. क्या बात आहे. ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थातच चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला सरळ भिकावून दिला, अर्थात सीमारेषेलगत, सीमारेषेच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून येतोय चौकार. मॅच बॉलवरती आपण पाहायला गेलं तर मिस्टेक केली होती, स्ट्राईक रोटेट झाली, तो बॅट्समन स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या माध्यमातून चौकार गेला. हा मिसफिटचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच हवेमध्ये आणि यावेळेला अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय हा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार. सन्माननीय विजय म्हात्रे साहेब यांच्या वतीनं रोशनच्या प्रतिषटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आव्हान असेल नक्कीच. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल इथे मात्र पंचांकडे पाहिलेला आहे. पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. अप्रतिम अशा पद्धतीने हा चेंडू होता. मैदानावरती आज आकाश गोंधळेने नक्कीच आपलं नाव कमावलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर कित्येक वर्ष मी त्याला खेळताना पाहतोय, परंतु ही मोठी संधी आहे. परंतु पंचांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पडताळणी करतील आणि योग्य तो डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. परंतु आता आपण सर्व गॅलरीज पाहिल्या तर सर्व गॅलरीजमध्ये प्रेक्षकांची तुडुंब अलोट गर्दी
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी स्पर्धा आहे आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर येत्या 10 तारखेला क्रिकेटची मेजवानी नाहीये, ते क्रिकेटची खमंग मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल. मग एका बाजूला बेस्ट ऑफ रायगड, दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया, अर्थातच करण अंबाला याची व्हिडिओ आता सध्या व्हायरल होतीये. तो देखील आपल्या 10 तारखेला अलिबागमध्ये तो येणार आहे आणि या मैदानावरती मी तर म्हणे ही जागा अपुरी पडेल. पाय ठेवायला जागा नसणार नाहीये. अगोदरच या ठिकाणी बड्डे बॉय जितेंद्र दादाने सुद्धा त्याचं मत जेव्हा व्यक्त केलं होतं सांगितलं की त्यावेळेला इथे पाय ठेवायला जागा नसणार नाहीये. नक्कीच त्या स्पर्धेचे किंवा त्या मॅचचा आता वेट आपण सर्वजण करत आहोत. निश्चितपणे अगदी ऍक्शन पॅक क्राऊड त्यावेळी असेल आणि संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटतील तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळतील. म्हणजे ISPL स्टार ज्याने ज्याने ISPL मैदानावरती जाऊन बघण्याची संधी हुकली ना, त्यांना आता इथे ISPL चा थरारच त्या दिवशी पाहायला मिळेल. नक्कीच डिसिजन पेंडिंग आणि व्हाईट बॉल पंचांच्या वतीने या ठिकाणी मात्र अर्थातच निर्णय आलेला आहे. हा व्हाईट बॉल आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून रिव्ह्यू दाखवला जातोय. या ठिकाणी नक्कीच उंची जास्त होती. हा चेंडू महत्वाचा, सिंगल घेतले, डबल साठी प्रयत्न होणार नाही होणार आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झालेला खेळाडू रोशन पाटील जाईल बॅक टू द पवेलियन. लक्ष्मी रिसॉर्ट लोणाऱ्या संघाला लागलेला हा मोठा धक्का, मोठा हादरा, बिग ब्लो. ची गरज. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर पुढील बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न स्टेट च्या दिशेने चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर येतोय. बहारदार चौकार. मच निडेड चौकार पाहायला मिळाला आणि या चौकारानं आशा सुद्धा पल्लवित झाले असतील लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे आहेत. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर यावेळेस पुढील बॉल. मोठा फटका खेळायचा होता. लोअर फुल टॉस कार्पेटचा आधार घेतला. चेंडू बॅकवर्ड डिप स्पेलिंगच्या दिशेने गेला. एक धाव घेतली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे आणि इथे मात्र दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये, आय कॉन्टॅक्ट नाहीये. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. बॅटिंग लाईन अप, फॉलिंग लाईन, मैदानावरती आपण पाहतोय लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ चांगल्या सुरुवातीनंतर आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती मनीष. मोठा फटका मारायचा होता. या ठिकाणी मोठी बॅटची एज घेतली. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज मनीष पहिल्याच बॉलवरती आउट. वरती पाहायला मिळतोय संघ लोणारे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला. एक धाव तर इथे पूर्ण करत असताना डायरेक्ट हिट केले आहे आणि फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. हा शेवटला बॉल आणि ते मात्र पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच कृतार्थ चवळकर यांनी या स्पर्धेमधील पहिलीच मेडन ओव्हर त्याच्या नावी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं